फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। स्वतःला संपवण्यापूर्वी डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेला मजकूर समोर आला आणि या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं। या मजकुरात उल्लेख असलेल्या प्रशांत बनकर आणि गोपाल बदने या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेला आता जवळपास 4 दिवस उलटून गेलेत, पण या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होताना दिसतात। डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये गोपाळ बदने यांच्यावर बलात्काराचा थेट आरोप तर प्रशांत बनकर यांना सातत्यानं मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख केलाय। त्याचबरोबर काही राजकीय नेत्यांनी शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि संबंधित खासदारांच्या पीएन कडून वारंवार फोन आल्याचा उल्लेख त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणातील आतापर्यंत झालेले खुलासे, आरोप प्रत्यारोप, मुंडे कुटुंबियांचे दावे या सगळ्या गोष्टी पाहता कोर्टात या प्रकरणी काय युक्तिवाद होणार यावर या प्रकरणाच्या पुढील तपासाची दिशा ठरणार होती। आरोपी असलेल्या निलंबित पीएसआय गोपाल बदनेला रविवारी सायंकाळी फलटण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर कोर्टानं त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। मात्र कोर्टात या केसवर नेमकी काय चर्चा झाली? आरोपी गोपाल बदनेचे वकील कोर्टात काय म्हणाले? बदनेसोबत डॉक्टर तरुणीचा वाद काय होता? युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी डाईंग डिक्लेरेशन या लॅटिन टर्मिनॉलॉजीचा संदर्भ दिलाय। डाईंग डिक्लेरेशन नेमकं काय असतं? या शब्दाचा अर्थ काय? या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सेजल जाधव। फलटणच्या डॉक्टर मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने हा शनिवारी रात्री उशिरा स्वतःहून फलटण पोलीस स्टेशनला हजर झाला होता। त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। त्यावेळी कोर्टात दोन्ही बाजूनं जोरदार युक्तिवाद झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट सुचिता वायकर बाबर यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि गोपाळ बदने यांच्या अडचणीत वाढ केली। संशयित आरोपी बदनेंचे वकील ॲडव्होकेट राहुल धायगुडे यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की मुळात या प्रकरणाच्या FIR मधल्या नोंदीच विरोधाभासी आहेत। 2 गुन्हे घडलेले असताना एकच FIR करण्यात आलाय। डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या मजकुरामध्ये अत्याचार आणि छळ केल्याचा उल्लेख आरोपी क्रमांक 1 प्रशांत बनकरच्या संबंधानं आहे। डॉक्टर महिला आणि बनकर यांच्या 4 महिन्यांपासून लग्न करण्यावरून वाद सुरू होते। पीडित डॉक्टर ही बनकर यांच्या घरी राहत होती। मग स्वतःला संपवण्यासाठी ती हॉटेलमध्ये का आली? तिला घरातून बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं का? या प्रश्नाचं उत्तर नाहीये। आरोपी क्रमांक 2 गोपाल बदने याला बळीचा बकरा बनवण्यात आलाय। पुढे गोपाळ बदनेंच्या वकिलांनी असंही म्हटलं की मयत डॉक्टरकडे पोलीस अटक केलेल्या आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले होते। माझी ड्युटी असतानाच आरोपींना का आणता यावरून त्यांच्यात वाद झाले होते। 25 जून रोजी दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या। त्यावेळी मात्र बलात्काराची तक्रार केली गेली नाही। आरोपी 1 मुळे टोकाचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त झाल्याचं हातावर लिहिलेल्या मजकुरातून लक्षात येत आहे। पण जाता जाता आरोपी 2 ला अडकवण्याचा प्रयत्न म्हणून त्याचं नाव टाकण्यात आलंय। संबंधित पीडितेला बलात्कार झाला असेल तर त्याची वेळ, ठिकाण सगळं नोंदवता आलं असतं, पण मजकुरामधील आरोप हा वेगळा आहे। त्यामुळे त्या मजकुराची सत्यताच प्रश्न निर्माण करणारी आहे। त्यामुळे मोबाईल जप्त करणं गाडीसाठी 1 दिवस पुरेसा आहे, असा युक्तिवाद गोपाळ बदनेंच्या वकिलांनी केलाय। यावर सरकारी वकील ॲडव्होकेट सुचिता वायकर बाबर यांनी युक्तिवाद केला। मृत्यूपूर्वी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये असलेल्या बलात्काराच्या उल्लेखाचा तपास करायचा आहे। डिजिटल पुरावे शोधण्यासाठी काही दिवसांची मुदत आवश्यक आहे, पण मरणारी व्यक्ती ही कधी खोटं बोलत नसते, असा दाखला देत आरोपीच्या वैद्यकीय चाचण्या, मोबाईल, वाहन आणि घटनास्थळाचा तपास करण्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी त्यांनी यावेळी केली। आरोपी क्रमांक 2 म्हणजेच गोपाल बदने याला बळीचा बकरा बनवण्यात आला आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता। या संदर्भात बोलताना सरकारी वकिलांनी लॅटिन टर्मिनॉलॉजीचा संदर्भ देखील दिला। स्वतःला संपवण्यापूर्वी लिहिलेली नोट हे डाईंग डिक्लेरेशन असल्यानं ते सत्य मानलं जावं। याआधी सर्वोच्च न्यायालयानं देखील अनेक दाखले दिले आहेत, असं म्हणत सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा मुद्दा खोडून काढला। पण हे डाईंग डिक्लेरेशन नेमकं काय असतं सांगते। डाईंग डिक्लेरेशनला मराठीत मृत्यूपूर्व जबाब किंवा मृत्यूकालिक कथन असंही म्हणतात। एखादी व्यक्ती मरणाच्या दारात आहे, आपण वाचणार नाही याची तिला खात्री असेल, अशा वेळी त्या व्यक्तीनं आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या घटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल केलेलं विधान हे डाईंग डिक्लेरेशन म्हणून ओळखलं जातं। भारतीय पुरावा अधिनियम कायदा 1872च्या कलम 31(1) मध्ये याचा उल्लेख आहे। याचाच अर्थ डाईंग डिक्लेरेशन हे न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं। मृत्यूपूर्व जबाब म्हणजे एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या मृत्यूच्या कारणाबद्दल किंवा ज्या परिस्थितीत तिचा मृत्यू झालाय त्या परिस्थितीबद्दल मरणास
मरणासन्न अवस्थेत केलेलं मौखिक किंवा लेखी स्टेटमेंट मानलं जातं। हा जबाब नेमो मॅरिटुरस प्रिसुमुंटुर मेंट्री या लॅटिन कायदेशीर तत्वावर आधारित आहे, ज्याचा अर्थ असा आहे की मरणाच्या दारात उभी असलेली व्यक्ती खोटं बोलणार नाही। दरम्यान या युक्तिवादानंतर न्यायालयानं बदनीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आता या संदर्भात पुढील चौकशीतून कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।